नमस्कार, माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. कसे आहात? चांगले असाल? मी मस्त आहो. नमस्कार. तर आज आहे पोळा ना आपली हार्दिकची झाली होती तयारी पोळ्यात जायची. बाबा म्हणे मी येतो म्हणे तुमच्या संग पोळ्यात. मी म्हणलं ठीक आहे चाललं बाबा, म्हणलं आपण दोघंही जाऊ म्हणलं. फक्त मस्त रम्य वातावरण होतं. मग काय सगळे मग झाले होते. मग काही नाही, आगदुरल्या दिवशी मेड्या गिड्या आणून ठेवल्या होत्या. आगदुरल्या दिवशी आणून ठेवा लागते मेड्या. मग सकाळी सुटलो बा दुसऱ्या दिवशी ना, मग काय मेड्या गिड्या ठेवल्या, देवापाशी नेऊन ठेवल्या. मग भिल्लो आम्ही बेलपत्री बांधाले. इकडं माझी मोठी पोरगी बेल तोडून दे, मी इकडं बेल बांधत जाऊन तिकडे लहान पोरगी त्या मेड्याला नेऊन बांधत जाय. मग ते झालं, काही नाही पोळ्यात जायचा टाईम झाला. मग त्या देवची झाली ना तयारी. देवची तयारी माझी मोठी पोरगी करून देऊन राहिली होती. म्हणलं करा पटोपट, म्हणलं जात आहे ते येतो म्हणे. म्हणलं ठीक आहे म्हणलं. मग निघालो तिथून घराच्या बाहेर निघालो. काय मस्त बैल सजवणं चालू होते. इकडं मस्त हे पोळ्यात जायची तयारी करून बसले होते. निलेश तर काही नाही दबंगच दिसून राहिला होता. म्हणलं तर झाली का म्हणलं तयारी? हो म्हणे, फक्त जोड्या याची तर वाट पाहून राहिलो म्हणे. म्हणलं ठीक आहे म्हणलं. तर मग मग इकडं नरेश भाऊ बी आला होता तिकडून. मी सगळ्याला घेऊन घेतलं थोडंसं आपल्या ब्लॉगमध्ये घेऊन घेतलं. आणि मग काही नाही तेवढे तिकडून जे मानाची जोडी असते त्या मानाची जोडी आली तिकडून. त्याचीच वाट चालू होती. मानाची जोडी म्हणजे पहिली जोडी आमच्या गावामध्ये त्यांची जोडी आली. त्याच्या जोडी मागं सगळे गावातले एकानं जोडी घेऊन जाते. अशी मानाची जोडी आगून निघल्या जाते. तसेच गावातले एक 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 करता सगळ्या जोड्या तोरणामध्ये पोचते. चालू झाल्या आता जोड्या येणं. आणि हा सण शेतकऱ्यासाठी खूप उत्साहाचा असतो. म्हणजे लहान मुलाचं काय म्हणा, कसंही म्हणा, खूप उत्साहाचा सण असतो. आणि आजच्या दिवशी बैलाला म्हणजे कोणतंच काम केलं जात नाही. बैलाले आजच्या दिवशी सुट्टी. मग सकाळी त्याले आंघोळ करून अन्न नदीवर तलावावर म्हणा किंवा कुठे म्हणा त्याले धुवून आणते. मग घरी आल्याच्यानंतर त्याले सजवल्या जाते. म्हणजे दोरं, कान्या किंवा लेंडे असे बांधून बाशिंग, झुला अशा बऱ्यापैकी सजवल्या जाते. त्याले मस्त बैलाले सजवते आणि तोरणात नेते. मग हा शेतकऱ्यासाठी खूप उत्साहाचा सण आहे. शेतकरी हा एक देशाचा पोशिंदा राजा आहे. असंच त्याला काही शेतकरी राजा म्हणल्या जात नाही. पहिलं चालले आता मंदिरावर तोरणामध्ये. धुकायला मना करते का? तिथं धुकायला काय आगोच माणूस लंगडा. अरे शंकर भाऊ झाला थंडा. हा शिरधर भाऊ आता दोघं होईल ना का ते. आत्ता पोहोचलो आपण आता तोरणामध्ये. जिथं आपलं तोरण बांधलं होतं पोळ्या भरते तिथं आलो आपण आता. त्या ठिकाणी पोळा भरते. पोळ्याच्या ठिकाणी सगळ्या जोड्या एका रांगीनं लागल्या होत्या. मस्त लोक आनंद घेत होते. उत्साहाचा आनंद घेऊन राहिले ते. लोकांच्या चेहऱ्यावर सगळे मस्त खुशी झलकून राहिली होती. मस्त आनंदाचा पोळा करणं चालू होता. पहा मग तुम्ही आता पोळा.
दिनेश चिरकुटा आता फुटला पोळा. पोळा फुटला म्हणजे ते जे तोरण बांधले जाते ते तोरण तोडून सण हा पोळा फुटला जाते. मग आता पोळा फुटला, आता जायला लागले जोड्या घराकडं. घराकडं एका एकाने जायला लागले. दिनेश राठोड चिरकुटा मग पोळा फुटल्याच्या बाद जोड्या आपापल्या घरी जाऊन सण्या त्याची मस्त बऱ्यापैकी पूजा केली जाते. पुरणपोळीचा निवद चालला जाते. पुरणपोळीचा निवदच त्याचा मान आहे. पुरणपोळीले पोळ्याच्या दिवशी मान आहे आणि बैलाले निवद पुरणपोळीचाच चारला जातो. मग 2-4 घरी 5-6 घरी अशा जोड्या फिरवल्या जाते. असा आहे पोळ्याचा सण, शेतकऱ्याचा सण. म्हणजे बैलाचा पोळा म्हणला तरी चालेल, उत्साहाचा सण आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन भेटून जाईल.